नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. आता प्रत्येकाला मिळणार पेन्शन या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनांचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आता प्रत्येक व्यक्तीला पेन्शन मिळणार असल्याचं नक्कीच ही सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांना अधिक फायदा होणार आहे. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ मिळवू शकता. तर कशी आहे, कोणकोणत्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना वार्धक्यामध्ये आर्थिक स्थळे देणे होय. वयोवृद्ध व्यक्तींना उतरत्या वयामध्ये आर्थिक स्रोत निर्माण करणे या योजनेचा मूळ उद्देश आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या योजनेचे काम आणि सुरू केले आहे. लवकरच ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर प्रति महिना पेन्शन मिळणार आहे. वय झाल्याने अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी ही योजना वयोवृद्धांना संजीवनी ठरणार आहे. तर कोणत्या व्यक्तीसाठी असणार आहे त्या योजनेसाठी पात्र? सर्वांसाठीच ही योजना लागू असणार आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार व्यक्ती देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेमुळे वृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर कसा मिळणार लाभ? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना या दोन्ही योजनांचा समावेश युनिव्हर्सल पेन्शन स्कीम या योजनेत केला जाणार आहे. या दोन्ही योजनांतर्गत 60 वर्षानंतर दर महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळते. प्रति महिना 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी लाभार्थीला 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत योगदान द्यावे लागते. या योजनेमध्ये जितके लाभार्थीचे योगदान असते तितकेच योगदान सरकारचे देखील असते. अटल पेन्शन योजनेचा देखील समावेश या योजनेमध्ये करण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजना लवकरच सुरू होणार आहे. सध्या या योजनेवर शासनाकडून काम सुरू असून लवकरच ही योजना सुरू होणार आहे.